नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून एक संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, या संबंधी एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर शासनाने काढलेला आहे। तर बघा, हा जी आर नेमका काय आहे आणि याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या मधील जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या दिव्यांगाचं मानधन वाढवा म्हणून एक सामाजिक संघटना असतील, दिव्यांग संघटना असेल, तसेच लोकप्रतिनिधी असतील, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाकडे मागणी होत होती की दिव्यांगाचं मानधन जे 1500 रुपये होतं त्याच्यामध्ये त्यांचा खर्च भागत नाही, त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये थोडीफार वाढ करावी। वाढ जरी जास्त करा असं म्हटलेलं होतं, परंतु शासनाने याच्यामध्ये 1000 रुपयांची वाढ केलेली आहे। आता ती वाढ कधी केलेली आहे, तर बघा 2025-26चं जे पावसाळी अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये शासनाने असं जाहीर केलं की दिव्यांग व्यक्तींचं मानधन आम्ही वाढवू आणि त्याप्रमाणे सुरुवातीला जे चालू मानधन त्यांचं 1500 म्हणजे 1500 रुपये होतं, त्याच्यामध्ये 1000 रुपयाची वाढ केलेली आहे आणि ते आता दिव्यांग व्यक्तीला मानधन 2500 रुपये भेटणार आहे, म्हणजे 2500 रुपये प्रति महिना एवढं दिव्यांगांना मानधन भेटणार आहे। आता बघा, हे मानधन त्यांना डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून त्यांचं मानधन वितरित केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये बघा, दिव्यांग जे व्यक्ती आहेत, आता ते कुठल्या कुठल्या योजनेमध्ये, याच्यामध्ये बघा, श्रावणबाळ म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या दिव्यांग लाभार्थ्यांना आता 1500 ऐवजी 2500 रुपये एवढं मानधन भेटणार आहे, एवढं अर्थसहाय्य भेटणार आहे। त्याच्यामुळे दिव्यांग व्यक्तींसाठी हा एक शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे, कारण तसं पाहिलं तर 1500 रुपयामध्ये काही होत नाही। त्याच्यामुळे विविध सामाजिक संघटना असतील, तसेच दिव्यांग व्यक्तींच्या ज्या संघटना आहेत त्यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली होती। तसेच महाराष्ट्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा शासनाकडे मोठ्या प्रमाणात याचा पाठपुरावा होता की दिव्यांग व्यक्तींना 1500 ऐवजी त्यांना जास्त मानधन वाढवून द्यावं, आणि हाच शासनाने विचार करून आता दिव्यांग व्यक्तींचं मानधन 1500 रुपयावरून 2500 रुपये केलेलं आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।